आज बिहार निवडणुकीच्या निकालाचा आपण पाहत आहात। जवळजवळ 190 पेक्षा जास्त जागांवर एनडीए ही पुढे चाललेली आहे। खरं तर देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी जी, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय नड्डा जी, आदरणीय आमचे सर्वांचे नेते अमित भाई आणि बिहारचे मुख्यमंत्री आदरणीय नितीश कुमार जी आणि त्यांच्या बरोबर असणारे सर्व त्या भागामधील एनडीएचे सर्व घटक पक्ष, या सर्वांचं महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या वतीने आणि भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। आणि आपण सर्वजण महाराष्ट्राच्या वतीने बिहारच्या जनतेचं, की ज्यांनी एनडीएच्या पारड्यामध्ये मताचा कौल दिला आणि स्पष्ट बहुमताकडे एनडीएला घेऊन गेले, त्याबद्दल बिहारच्या जनतेचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद। प्रत्येकाने एक विचार करायला हवा की ही लढाई ही राजकारणातली लढाई नाहीये किंवा राजकारण जिंकण्यासाठी लढाई नाहीये। तुमचं, आमचं, सर्वांचं आणि आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य जर तुम्हाला आम्हाला सर्वांना योग्य विचारसरणीच्या हातात देणं हे अत्यंत गरजेचं आहे। पारदर्शकपणे पार्लमेंट टू पंचायत अतिशय पारदर्शकपणे काम चालू जर राहिलं पाहिजे तर त्या ठिकाणी तुम्हाला आम्हाला सर्वांना कमळ फुलवणं, कमळाच्या विचाराचा असणारा त्या ठिकाणचा नगराध्यक्ष करणं, त्या ठिकाणचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष करणं, त्या ठिकाणचा पंचायत समितीचा सभापती करणं आणि त्या ठिकाणचा महापौर करणं ही काळाची गरज आहे। तरुणांनो, ही ओळखून घ्या। हे भविष्य जे आहे तुमचं, आमचं, सर्वांचं, हे सुरक्षित हातामध्ये असणं हे अत्यंत गरजेचं आहे। बिहारने सुरुवात केली आहे, बिहारने पुन्हा एकदा सुरुवात केली आहे। या 51% लढाई जी आहे, या बूथवरची सर्व लढाई ही तुम्हाला आम्हाला सर्वांना जिंकायची आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील असणाऱ्या प्रत्येक नागरिकाने या निवडणुकीकडे पाहत असताना एक गोष्ट लक्षात घ्या। महाराष्ट्रातील आपले सर्वांचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वातलं महायुतीचं सरकार आहे। हे महायुतीचं सरकार देवेंद्रजींच्या नेतृत्वात, देवेंद्रजी एक द्रष्टा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे महाराष्ट्र पाहत आहे। पुढील महाराष्ट्र हा कसा असला पाहिजे, इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये महाराष्ट्र कोणत्या दिशेने गेला पाहिजे, ऊर्जेमध्ये सुद्धा, ऊर्जा निर्मिती असेल, यामध्ये सुद्धा महाराष्ट्र अपारंपरिक ऊर्जेमध्ये एक वेगळ्या पद्धतीचं उद्दिष्ट घेऊन चाललाय। आणि त्याचं कौतुक फक्त महाराष्ट्रातच नाही तर जगभरातील असणारे वेगवेगळे तज्ञ करायला लागलेत। याचा अर्थ लक्षात घ्या की हे नेतृत्व ट्रिलियन इकॉनॉमीचं असणारं उद्दिष्ट ठेवून चाललाय। प्रत्येक तरुणाला रोजगाराची संधी मिळाली पाहिजे,
प्रत्येक उद्योजकाला अतिशय पारदर्शकपणे त्याचा व्यवसाय करता आला पाहिजे आणि या सगळ्या गोष्टीसाठी एक वातावरण ज्याला म्हणतो आपण फीडगुल वातावरण ते निर्माण करण्यासाठी या स्थानिक स्वराज्य संस्था अत्यंत महत्वाची भूमिका करणार आहेत। त्यामुळे तुम्ही आणि आम्ही सर्वांनी या बिहारच्या निवडणुकीकडे किंवा या विजयाकडे पाहत असताना महाराष्ट्राच्या भविष्याकडे पाहणं हे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे। मला खात्री आहे की महाराष्ट्रातली जनता भारतीय जनता पार्टीला आशीर्वाद दिल्याशिवाय, नरेंद्र मोदीजी आणि देवेंद्रजीला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही। पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद।